हॅलो गाईज, तर आज आमचा फॅशन शो आहे. तर गाईज आता आम्ही चाललोय बॅक स्टेजला. आता आमचं खाऊन झालंय, ब्रेकफास्ट झालाय. गाईज आता आम्ही बॅक स्टेजला आलोय. चालू इकडे तयारी, प्रॅक्टिस वगैरे चालू आहे. तर गाईज आमचे 7 राऊंड्स होते फॅशन शोचे. तर 7 थीम्स होत्या, त्यानुसार आम्ही 7 थीमची प्रॅक्टिस केली ऑफची. सो आमच्या सगळ्या मॉडेल्स वगैरे आल्या, तिथून आमची प्रॅक्टिस झाली. आम्ही थोडंसं कंटाळलो होतो, मग खाली बसलो तिथे समोर जाऊन. गाईज आमची प्रॅक्टिस सुरूच होती. प्रॅक्टिस संपतच नव्हती, कारण काही मॉडेल्स आले होते, काही राहिले होते. तर त्यांच्यासाठी आम्ही थोड्या वेळ थांबलो. मग सगळे राऊंड एकदा नाही का फायनल करून घेतले. त्याच्यानंतर इव्हेंट मॅनेजरचे लोक आले होते, त्यांनी सेट वगैरे लावून घेतला, लाईट्स वगैरे लावल्या. ते सगळं चेक वगैरे करायचं सुरू होतं. ते चेक वगैरे झालं. मग तिथून आमचं डिझायनर्सचं म्हणजे नाही का जे काही वर्क राहिलं होतं आम्ही ते थोडंफार कम्प्लीट केलं. आणि बॅक स्टेजला येऊन थांबलो. ते प्रॅक्टिसच बघत होतो कशी चालू आहे काय. मग ते सगळं ओके झालं. दाखवतेच सगळं, लाईट बंद आहे तिथं. तर त्यानंतर आम्ही जेवायला गेलो. जेवण करून येऊन मग मॅमचे नेल्स करत होतो. ते आर्टिफिशियल नेल्स होते, ते फक्त स्टिक करायचे होते. मग ते डन केले आम्ही. थोडंसं त्याला टाईम गेला, ते झालं. त्याच्यानंतर मग मेकअप सुरू झाले. मग खूप गडबड होती मेकअपची, जास्त शूट नाही केलं मी ह्यात. मेकअप थीम वाईज सगळ्यांचे मेकअप झाले, सुरूच होते. म्हणजे एक राऊंड झाला की ते मॉडेल्स यायच्या, दुसऱ्या राऊंडच्या मॉडेल्स जाणार, मग ते येणार. मग जास्त मला शूट नाही करता आलं, कारण खूप नाही का म्हणजे लोड होता कामाचा मॉडेल्सचा वगैरे. त्यानंतर एक 5 मिनटं भेटले, तर आम्ही आमचं आवरून घेतलं. मग आमचं आवरून झाल्यावर आमचा फ्रोझनचा राऊंड होता. सो फ्रोझनच्या मेकअपला टाईम लागत होता. तो मेकअप झाला की मग सस्टेनेबलचा वगैरे झाला. 2 ऑफ झाले आमचे. मग सगळं झाल्यानंतर आमचे सत्कार वगैरे झाले. ते मला शूट नाही करता आलं सस्टेनेबलचं वगैरे. नंतर सगळ्यांचे सत्कार वगैरे झाले. मग लास्टला आमचा ग्रुप फोटो काढण्यात आला. ग्रुप फोटो वगैरे काढून झाला की मी मम्मी पप्पांसोबत जेवायला गेले होते. जेवण वगैरे केलं आणि रिटर्न येताना मला समजलं की मी नाही का ब्लॉग शूट नाही केला. सो मग लास्ट एक क्लिप शूट